की आपला रुपया, इंडियन करन्सी ह्याचं व्हॅल्युएशन किंवा ह्याचं वेटेज किती असणार आहे? आताच वॉर झाली, ट्रम्प काही बोलला किंवा रुपयाला इंटरनॅशनली रेकग्निशन मिळेल का? खूप संवेदनशील आणि सगळ्यांच्याच मनाला तो घर करून राहिलेला प्रश्न आहे हा. आपला रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये 3 डिजिटमध्ये पोहोचतोय. जी पॅरलल इकॉनॉमी आहे किंवा पॅरलल करन्सी आहे क्रिप्टो, जी US मध्ये आणि बाहेरच्या देशात खूप मोठ्या प्रमाणात ती वापरली जाते, त्याचं इंडियामध्ये अजून पोझिशनिंग कसं आहे? क्रिप्टो इज नॉट लीगलाइज इन इंडिया या. ॲज यू राईटली मेन्शन. भारत सरकारने आपली डिजिटल करन्सी ऑलरेडी लॉन्च केलेली आहे टू काउंटर दॅट. खूप यंग लोक स्टार्टअप्समध्ये येत आहेत. आयदर इन द बिगिनिंग म्हणजे स्टार्टअप ह्याच्यामध्ये सुद्धा फंडिंग लागतं ग्रोथसाठी. फंडिंगसाठी काय क्रायटेरियाज? सो जेव्हा मोदीची ही केम इन टू द पॉवर त्यावेळेस त्यांचं पहिलं स्वप्न होतं मेक इन इंडिया ॲट द रुरल लेवल. ज्याला आपण जसं फिनान्शियल इन्क्लुजन हा जो प्रकार असतो तसा ह्या कन्सेप्टचं इन्क्लुझिव्हिटी होण्यासाठी इट हॅज टू गो इन टू द रुरल एरिया. अशी कुठली बँक आहे इंडियन बँक जी वर्ल्डच्या पहिल्या टॉपमध्ये येऊ शकेल? आय वॉन्ट टू बी पॉलिटिकली व्हेरी करेक्ट बट व्हेरी फ्रँक आन्सर. इंडियन बँक्स हॅड शोन देअर रेझिलियन्सी बिग टाईम. आपण जे काही आपल्या कामातनं, आपल्या व्यवसायातनं पैसे कमवतो किंवा आपण दुसऱ्याला पैसे देतो, तर हे सगळे व्यवहार हे बँका थ्रू होतात. तर बँक हे आपल्या रोजच्या जगण्यामधलं किंवा जीवनातलं एक अविभाज्य असं एक घटक आहे. मग हे बँकांच्या जगामध्ये काय चालतं किंवा देशाची आणि वर्ल्ड इकॉनॉमी ही कशी ठरते, हे सगळं आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊयात. अगदी छोट्या व्यवसायापासून ते मोठे मोठे जे इंडस्ट्रीज आहेत, हे सगळे बँकांच्या थ्रू चालतात किंवा बँकांच्या व्यवहारा थ्रू ह्यांचं एक्झिस्टन्स कायम असतं. मग ह्या सगळ्या बँका, मग नॅशनल असतील, इंटरनॅशनल असतील, हे चालवण्यासाठी किंवा हे सेक्टर वाढवण्यासाठी तज्ज्ञ लागतात, हायली क्वालिफाईड लोक लागतात. तर असेच एक आमचे मित्र आहेत, डॉक्टर प्रसाद प्रधान, जे अत्यंत क्वालिफाईड शिक्षणाच्या बाबतीत आणि एक्सपिरियन्सच्या बाबतीत. बँकिंग सेक्टरमध्ये त्यांनी अनेक वर्ष म्हणजे 35 ते 40 वर्ष नॅशनल इंटरनॅशनल बँकेमध्ये त्यांनी ते कार्यरत आहेत आणि आता सध्या ते PMO ऑफिसमध्ये सुद्धा कार्यरत आहेत. तर त्यामुळे राष्ट्रीय स्ट्रॅटेजीज किंवा पॉलिसीज ज्या बनवल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा हातभार आहे. तर ह्या बडे आमच्या पॉडकास्टवरती आपण त्यांना बोलवणार आहोत आणि त्यांचा सगळा 35-40 वर्षाचा अनुभव आपण शेअर करणार आहोत. या भेटूया डॉक्टर प्रसाद प्रधान यांना. नमस्कार प्रसादजी. नमस्कार. सो आपण एकमेकांना इतकी वर्ष ओळखतो आणि ही इच्छा पण होती की तुम्ही बडे आमवर यावं, कारण एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स, एवढी क्रेडेन्शियलिटी अँड ऑल दॅट. पण मी एक थोडंसं काय म्हणतो त्याला, नाव इट्स द नीड ऑफ द टाईम. सो आज आपण भेटतो आणि आज आपण सगळ्या तुमच्या अनुभवावरती, तुमच्या बँकिंग वर्ल्डवरती आणि तुम्ही जे काही अक्वायर केलं त्याच्यावरती आपण बोलूयात. सो पहिलं हे ऑब्व्हियसली की एका जीवनामध्ये माणूस एवढे सगळे क्वालिफिकेशन्स अक्वायर करतो आणि मग तो वावरत असतो विथ हिज वॉट एव्हर क्वालिफिकेशन्स. त्याच्यावरती तर आपण बोलूया, पण आम्हाला एक जस्ट ॲज अ इंट्रोडक्शन हे सांगा, तुम्ही कुठल्या कुठल्या बँकेमध्ये संचार केलेला आहे? संदीपजी, सर्वप्रथम तुम्हाला आणि बडे आमला तर 2 वर्ष पूर्ण होतील, त्यासाठी मनपूर्वक अभिनंदन तुमचं. थँक्यू सर. आणि थँक्यू फॉर गेटिंग मी हिअर. इट्स आवर प्लेजर. आणि येस, आपण बऱ्याच वर्षांपासून ह्या गोष्टी बोलत होतो अँड इट्स सच अ डिलायटेड टू सी बडे आम हॅज बिकम सो मॅच्युअर प्लॅटफॉर्म फॉर डायव्हर्स सेक्टर्स. इट्स ऑल बिकॉज ऑफ द गेस्ट्स. ॲब्सोल्युटली. सो टू आन्सरिंग युअर क्वेश्चन, खूप विस्मरणीय जर्नी होता आणि मे बी आय वुड से दॅट्स वन ऑफ द युनिक वन, की इंजिनिअरिंग स्टुडंट कमिंग इन टू द बँकिंग इंडस्ट्री आणि टेकिंग द एक्सपोजर अक्रॉस ऑल 4 जोनर्स ऑफ बँकिंग. म्हणजे नॅशनलाइज बँक, त्याच्यानंतर कॉपरेटिव्ह बँकमध्ये ॲडवायझर, त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टर बँक, जेव्हा त्यावेळेस भारतात प्रायव्हेट सेक्टर बँकिंगचा उगम झाला होता, आणि नंतर जवळजवळ 21 ते 22 वर्ष मल्टीनॅशनल जायंट लाईक सिटी बँक
त्याच्यामुळे इंडियन बँकिंग सेक्टर ते ऑल द वे अप टू द ग्लोबल बँकिंग सेक्टर हा अतिशय परिपूर्ण जर्नी होता. अँड दॅट इव्हॉल्ड मी मायसेल्फ नॉट ॲज अ बँकर, ॲज अ प्रोफेशनल. इट इव्हॉल्ड मी more as a person, more as a leader, and which made my leadership more agile and more mobile. in Wow. that case. सो विथ दिस एक्सपिरियन्स आणि एवढं पाणी पुलाखालनं गेल्यामुळे एक पहिला सगळ्यात प्रश्न येतो, ॲज आय सेड ना, नीड ऑफ द टाईम, की आपला रुपया, इंडियन करन्सी, ह्याचं व्हॅल्युएशन किंवा ह्याचं वेटेज किती असणार आहे. कारण म्हणजे आत्ताच वॉर झाली, ट्रम्प काही बोलला, ते इतकं व्हॉलेटिलिटी असते की असं वाटतं, भीतीच वाटते म्हणजे इन्व्हेस्ट करायला किंवा हे करायला. सो एव्हरीबडी नाव नीड्स अ लिटल काइंड ऑफ अ स्टेबिलिटी किंवा सर्टनिटी पाहिजे की आपला रुपया कुठे जाईल पुढे, किंवा रुपयाला इंटरनॅशनली रेकग्निशन मिळेल का, का डॉलरच आपल्या डोक्यावरती असणार आहे. खूप संवेदनशील आणि सगळ्यांच्याच मनाला तो, आपण मराठी म्हणतो, घर करून राहिलेला प्रश्न आहे हा. आणि आय कॅन से धिस बिकॉज आय हॅव सीन ऑल द वे 2007पासून जे US मध्ये मोठी आर्थिक मंदी आली होती, त्यावेळेचा काळ, त्याच्या अगोदरचं जेव्हा आपल्या इथे आर्थिक लिबरलायझेशन चालू झालं होतं, आपले त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली, आणि ऑल द वे अप टू नाव सध्याचं मिडल ईस्टचं वॉर जे आता होतं ते. सो ऑफकोर्स द क्वेश्चन इज दॅट इज व्हेअर फायनली रुपी इज गोइंग टू लँड, राईट. आता आपण बघतोय साधारण रुपया 100च्या आसपास आहे. इट्स टचिंग देअर Yeah. ऑलमोस्ट, राईट. तर ह्याचा अर्थ असा आहे का की रुपयाचं अवमूल्यन झालं आहे? तर नक्कीच नाही. पण त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर्स असतात. त्याच्यामध्ये जिओ पॉलिटिकल लँडस्केप आहे, त्याच्यामध्ये तेलाचं मूल्य आहे. वी ऑल नो दॅट इज हाऊ द ऑइल इकॉनॉमी इज अफेक्टिंग दॅट. वी सी हाऊ द ट्रेड इज इफेक्टिंग दॅट. We see how the gold valuation is affecting that. So there are many factors which are on the economy side. At the same time, बाहेरच्या ज्याला आपण FDIs म्हणतो, त्यांचा भारतामध्ये असलेला विश्वास, तो पण त्याला बऱ्याच गोष्टी मॅटर करतं. तर ऑफकोर्स इट्स वरीसम की आता आपला रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये 3 डिजिटमध्ये पोचतो आहे, राईट. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की भारतीय इकॉनॉमी त्याच्यामध्ये कुठे वीकन होते. ॲज वी ऑल नो, वी आर ऑल सेट टू बिकम द 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड, राईट. त्यामुळे ती वाटचाल आपली नक्कीच भक्कम आहे, नक्कीच कॉन्फिडंट आहे. बरेच जे फॅक्टर्स मी आता म्हटले की ग्लोबल वॉर असेल म्हणा, किंवा जिओ पॉलिटिकल अनसर्टनिटीज म्हणा, तेलाचा इम्पॅक्ट आहे म्हणा, गोल्डचा इम्पॅक्ट आहे, ह्या गोष्टी जरी मॅटर होत असल्या तरीसुद्धा जर आपण एकंदरीत आपली अर्थव्यवस्था आणि त्याच्या अगेन्स्ट असलेली करन्सीचं व्हॅल्युएशन बघितलं, वी हॅव टू सी वेदर फंडामेंटली भारत इज स्ट्रॉंग ऑन द इकॉनॉमिक or our economy or not, where we are fundamentally strong and which we have proved. म्हणजे मी जे तुम्हाला 2008चं एक्झाम्पल दिलं, त्यावेळेस आपण बघितलं की मोठमोठ्या अर्थव्यवस्था US मध्ये किंवा मोठमोठ्या बँका त्यावेळेस कोसळल्या होत्या, पण तरीसुद्धा भारतवर्षामध्ये वी रिमेन स्टेडी इन दॅट डिसरप्शन ॲज वेल. कारण फंडामेंटली वी आर व्हेरी स्ट्रॉंग, अवर रेग्युलेटर्स आर ऑल्सो व्हेरी स्ट्रॉंग. त्याच्यामुळे रुपयाचं अवमूल्यन हे असं बघण्यापेक्षा लेट्स अंडरस्टँड व्हॉट्स अ करन्सी इज गोइंग टू ब्रिंग अस टुमॉरो. करेक्ट. अँड वी सी वी आर बिकमिंग स्ट्रॉंगर अँड वी शॅल रिमेन स्ट्रॉंगर गोइंग फॉरवर्ड. सो आय डू नॉट सी एनी रिस्क टुवर्ड्स दॅट. अप अँड डाऊन विल कीप ऑन हॅपनिंग, राईट. बट जोपर्यंत ओव्हरऑल अर्थव्यवस्था आपली स्ट्रॉंग आहे, आपली बाईंग कपॅसिटी स्ट्रॉंग आहे, we are able to attract the FDIs from the various foreign Parts of the countries. world. Yeah. We are all there. सो आत्ताच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की बँकिंग सेक्टरमध्ये FIs आणि DIs दोन्ही असतात, आणि ते तर FIs किती अट्रॅक्टेड आहेत बँकिंग सेक्टरमध्ये आत्ता सध्या, का DIs आता वरती होत आहेत, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स वरती येत आहेत आणि फॉरेन इन्व्हेस्टर्स.
सो हा बॅलन्स आता सध्या किती आणि कसा राहणार आहे याचं काही? खूप रिलेव्हंट प्रश्न आहे आपल्या अगोदरच्या प्रश्नाच्या हो. संदर्भामध्ये. कारण while I said ki we are very strong on our fundamentals, but let's understand one thing. जैसा अपन म्हणतो कि जो दिखता है वो बिकता है, हां. लेकिन वो बिकने के लिए हमें दिखाना भी चाहिए, राइट? दैट इज व्हाट एग्जैक्टली हाउ वी कैन अट्रैक्ट द इन्वेस्टर्स इन इंडिया. करेक्ट. I strongly believe we still have a long way to go. ओके. We can't remain patchy in attracting the FIs. म्हणजे कसं होतं की एक ठराविक फेज असतो जेव्हा इन्व्हेस्टर्स कीप फंडिंग द मार्केट्स अँड वी सी द मार्केट गोज इन अ नॉर्थवर्ड डायरेक्शन. पण जर आपल्याला ही सस्टेनेबिलिटी पाहिजे असेल तर ओव्हरऑल ट्रस्ट फॅक्टर जो आहे, जो भारत वर्षाच्या प्रति अख्ख्या जगाचा जो आउटलुक आहे तो कंटिन्युअस बिल्डअप राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपले आदरणीय प्रधानमंत्री त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरीच कामं होत आहेत, पण तरीसुद्धा देर इज अ लाँग वे टू गो. कारण सस्टेनेबिलिटी इज अ चॅलेंज. आणि जोपर्यंत आपल्याला सस्टेनेबल एफर्ट्स नाही आहेत टू अट्रॅक्ट द इन्व्हेस्टर्स, कीप द इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट ऑन, दॅट विल बिकम पण चॅलेंज. म्हणजे काय सस्टेनेबल इफेक्ट्स? सो जेव्हा आपण कोणत्याही मोठ्या संस्थांना इथे अट्रॅक्ट करतो फंडिंगसाठी, त्याच्यामध्ये आपण बरेच पॉकेट्स किंवा बरेच सेक्टर्स डेव्हलप करू शकतो, राईट? आता आपण बघितलं की गेले बरेच वर्ष आपल्या इथे इन्फ्राची बूम आहे. म्हणजे आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बऱ्याच गोष्टी आपण करतोय, राईट? त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज आपण क्रिएट करतोय. बरोबर. वी हॅव सीन AI, वी आर ट्राईंग टू बिकम द ग्लोबल हब, राईट? आपण AIची स्वतःची आपली इकोसिस्टम क्रिएट करतोय. आपण डेटा सेंटरसारख्या ज्या गोष्टी आपण आता क्रिएट करतो जिथे आपण बाहेरची इन्व्हेस्टमेंट घेऊ शकतोय. जेव्हा आपण ज्याला आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतोय, त्या गोष्टी आपण बाहेर तिथूनच्या इन्व्हेस्टरना दाखवू शकलो. बट दॅट ईज ऑफ डुईंग बिझनेस हॅज टू बी सस्टेनेबल. फक्त एका पॉलिसी अनाऊन्समेंटसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस करून चालणार नाही. पण जेव्हा इन्व्हेस्टर आपल्याकडे येतात त्यांचा अनुभव काय असतो तो खूप महत्त्वाचा असतो. कागदोपत्री आपण सांगितलं की अशा आम्ही छान सगळ्या स्कीम्स तयार केलेल्या आहेत, तुम्हाला रेड कार्पेट घालू, पण रियालिटीमध्ये सपोज त्यांना तो जो अनुभव नाही आला अँड दे गेट स्टक इन टू द रेड टेपिझम, देन दॅट्स द चॅलेंज. इथे थोडी गॅप अजूनही आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते सस्टेनेबल एफर्ट्स असायला लागतील. ॲट द सेम टाईम जे सरकार आणि इंडस्ट्री ह्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग ब्रिज आणि कॉरिडॉर असणं गरजेचं आहे. नॉट नेसेसरी सगळी ही रिस्पॉन्सिबिलिटी फक्त गव्हर्मेंटची असते. जोपर्यंत इंडस्ट्रीचा जो फीड असतो गव्हर्मेंटला की ह्या गोष्टींची गरज आहे, अशा प्रकारचं ईज ऑफ डुईंग करायची गरज आहे, ज्याला आपण सिंगल विंडो कन्सेप्ट म्हणतो. मैत्रीसारख्या इनिशिएटिव्ह ज्या गव्हर्मेंट ऑफ इंडियाने घेतलेल्या आहेत त्या संदर्भात जे असतील काही, तो जो फीड जो इंडस्ट्रीकडून येतो गव्हर्मेंटला, गव्हर्मेंट इज रिसेप्टिव्ह, बट टिल द टाईम इट इज नॉट गेटिंग इन टू द एक्झिक्युशनेबल प्रोसिजर, ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतो, आणि ज्याचा फायदा आणि अनुभव किंवा एक्सपिरियन्स फॉरेन इन्व्हेस्टर्सला येत नाही, तोपर्यंत ही सस्टेनेबिलिटी विल बिकम चॅलेंजिंग. मग कसं होतं, एखादा दौरा होतो त्यावेळेस MOU साईन केलं जातं, नंतर काही दिवस ती इन्व्हेस्टमेंट येते आपल्या इथे, पण नंतर त्याचा जो एक सस्टेनेबल स्रोत असायला लागतो किंवा त्याचा जो एक रिलायन्स असायला लागतो, जी विश्वासार्हता असते, ती जर ह्या अशा प्रकारच्या डिटरंट्सनी किंवा अशा प्रकारच्या अनुभवानी जर ती स्टॉप झाली, then that becomes challenging to maintain that speed. MOUs are good to be there as a starting point. But finally what matters, actual investment coming into the country, creation of the infrastructure, and in turn creating those number of jobs for our people, and then make it in India. That's the final product. तर ह्या अख्ख्या लाईफ सायकलमध्ये बऱ्याच गोष्टी अशा असू शकतात की त्या ठिकाणी बिकॉज ऑफ सम सिस्टमिक इश्यूज द थिंग्स विल गेट हिंडर. आणि तिथे मग सस्टेनेबिलिटी किंवा विश्वासार्हता ह्या गोष्टी चॅलेंज होऊ शकतात. तिथे आपल्याला बरंच काम करायचं आहे. आणि आय पर्सनली एक्सपेक्ट इन ड्युरिंग धिस आवर
Modiji's 3.0. In next 3 years or something, we will have all these things well addressed practically. आणि ही माझी अपेक्षा असेल गव्हर्नमेंटकडून. हो, ग्रेट. सो मग आता एक जी पॅरलल इकॉनॉमी आहे किंवा पॅरलल करन्सी आहे क्रिप्टो, जी US मध्ये आणि बाहेरच्या देशात खूप मोठ्या प्रमाणात ती वापरली जाते, त्याचं इंडियामध्ये अजून पोझिशनिंग कसं आहे? आणि समजा तसं आलं तर मग आपल्या करन्सीला परत त्याचा हे नाही का होणार, किंवा इंडियामध्ये ती येणारच नाही का, किंवा इंडियामध्ये विल बी प्रोहिबिटेड कम्प्लिटली? So crypto is not legalized in India, या as you rightly mentioned. पण भारत सरकारने आपली डिजिटल करन्सी ऑलरेडी लॉन्च केलेली आहे टू काउंटर दॅट. कारण क्रिप्टोला व्हेरियस अँगल्स आहेत आणि त्याच्यामध्ये सर्टन कंट्रीचा तिथे बायास पण आहे. आणि आवर इंडियन रेग्युलेटर क्लिअरली सी दॅट ॲज अ रिस्क टू आवर इकॉनॉमी. ह्याचा अर्थ असा आहे का की भारतीय त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड नाही आहेत, प्रचंड प्रमाणावरती आहेत. इज इट? या, बट आणि If- स्पेशली यंग हे का? young across the generations. Achha. And the people find their own ways out to do these investments, and they are still invested. And it is known fact. But most importantly, Indian government has recognized the need of such kind of currency. आणि त्याच्यामुळे आपण आपली डिजी करन्सी आपण स्वतः गेल्या आर्थिक बजेटमध्ये ती आपण इंट्रोड्यूस ऑलरेडी केलेली आहे. And which we have legalized within our Indian ecosystem. ओके. आता त्याच्याबद्दल किती अवेअरनेस असला पाहिजे, कारण ॲज यू ऑल नो दॅट इट इज मोर ऑफ अ पीपल अवेअरनेस, सोशल मीडिया ट्रेंडिंग, व्हॉट इट हॅपन्स, हाऊ इट इज बीन प्रेझेंटेड. पण वी आर येट टू रीच दॅट लेवल वेअर इट बिकम्स ॲज अ सबस्टिट्यूट और ॲज अ रिअली पॅरल अनदर ऑप्शन्स फॉर द इंडियन सिटिझन्स ऑन दॅट. त्याला थोडा वेळ लागतो आहे, कारण ती सध्या जरी प्रायोरिटी जरी नसली, पण तो ऑप्शन आपण नक्कीच दिलेला आहे. ओके. बट हॅविंग सेड सो, जे लास्ट आपण काही डेटा पॉईंट्स बघितले, तसं भारतीय नागरिक तसा सुज्ञ आहे आणि त्याला कळतं की एक्झॅक्टली आपण कुठे रिस्क फॅक्टर घेऊ शकतो. ऑफकोर्स आय कॅन से की दे इज अ बायस ऑन द स्टॉक मार्केट. म्हणजे आपण एस्पेशली फ्रॉम द कोविड टाईम आपण जास्त बघितलं की middle class and even the lower middle class families also got attracted towards the stock market in the Absolutely. India also. पण तो बायस राहिलाच, तो जास्त इन्फ्लुएन्स झाला, कारण लोकांनी दे टेस्टेड द मनी, राईट, अँड दे लॉस्ट ऑल्सो अँड अगेन दे गॉट इट बॅक. बट ऑन द डिजिटल करन्सी अजून अवेअरनेस थोडा यायचा आहे. But I'm sure over a period of time that will pick it up. But it's already launched. It is already launched, and it is available for the common citizens also in whichever avatar you want. What is it called? It's the digi currency, which is floated by our own regulator for India, and this is to counter the risk on the crypto side. Correct. But again, let me be very honest on that. जो अट्रॅक्ट फॅक्टर इनिशियली क्रिप्टोनी आणि बाकीच्या ह्या चॅनल्सनी क्रिएट केला होता, दॅट स्टील रिमेन्स अँड ॲज आय सेड, देर आर मेनी citizens are still invested and they are looking for the rightful positions in those currencies, and that remains that. ओके. नाव अगेन एक महत्त्वाचा प्रश्न की आज खूप यंग लोक स्टार्टअप्समध्ये येत आहेत आणि रेग्युलर मुवमेंट जोरात चालू आहे, किंवा SMEs, आणि आता तर मराठी लोक पण खूप बिझनेसमॅन आहेत. तुम्हाला माहितीच असेल की देर आर फोरम्स लाईक सॅटर्डे क्लब अँड फॉर मराठी ऑन्टरप्रिनर्स वगैरे. तर आयदर इन द बिगिनिंग म्हणजे स्टार्टअपच्या ह्याच्यामध्ये सुद्धा फंडिंग लागतं, आणि तुम्ही एका लेवलला पोचल्यानंतर SME किंवा एका लेवलला पोचल्यानंतर तुम्हाला सतत फंडिंग लागतं ग्रोथसाठी. तर मग बँक ही कशी बघते या स्टार्टअपकडे किंवा एखाद्या SMEकडे, की हाऊ डू यू लुक ॲट आणि हाऊ डू यू फंड, म्हणजे फंडिंगसाठी काय क्रायटेरियाज? So let me take you to the journey where it all started. हां. So जेव्हा मोदीजी he came into the power in 2014 आणि त्यावेळेस नमो 1.0, त्यावेळेस त्यांचं पहिलं स्वप्न होतं मेक इन इंडिया.
हम्म. Now, when government realized to make in India mission successful, it has to be ॲट द रुरल लेवल. म्हणजे ज्याला आपण जसं फिनान्शियल इन्क्लुजन हा जो प्रकार असतो तसा ह्या कन्सेप्टचं इन्क्लुझिव्हिटी होण्यासाठी इट हॅज टू गो इन टू द रुरल एरिया. मग तिथून जर आपण तिथूनच्या तरुणाईला किंवा तिथूनच्या उद्योजकतेला जर आपण जर प्रोत्साहन दिलं तर मेक इन इंडिया हा कन्सेप्ट सक्सेसफुल होऊ शकतो. हा त्यावेळेचा अर्ली थॉट प्रोसेस होता आणि तेव्हापासून ह्या गोष्टी चालू झाल्या. आणि मग देर आर व्हेरियस स्कीम्स विच केम इन टू पिक्चर की स्टार्टअपसाठी गव्हर्मेंट ऑफ इंडिया किंवा स्टेट ऑफ महाराष्ट्र किंवा व्हेरियस अदर स्टेट्स ऑल्सो दे स्टार्टेड गिविंग स्पेशल स्कीम्स टू प्रमोट स्टार्टअप ॲज अ ऑप्शन फॉर द व्हेरियस यंगस्टर्स, नॉट ओन्ली यंगस्टर्स, टू द अदर पीपल ज्यांना उद्योजकतेमध्ये स्वतःला यायचं आहे ते. ॲज यू राईटली मेन्शन म्हणजे सॅटर्डे क्लब असेल किंवा गर्जे मराठीसारखे फोरम्स असतील की दे स्टार्टअपसारख्या ह्या आय वुड से इट्स लाईक अ ट्रेंडिंग थिंग, दे आर प्रमोटिंग इट. नाव टू युअर क्वेश्चन की हाऊ बँक्स लुक ॲट इट. लेट्स अंडरस्टँड स्टार्टअपची फंडिंग रिक्वायरमेंट इज नॉट जस्ट प्युअरली डिपेंड ऑन द बँकिंग इंडस्ट्री. While banks are driven by the certain principal guidelines given by the Ministry of Finance, there are various schemes under which, be it nationalized bank or be it private bank, they can still do the funding to the startups on the various aspects. त्याच्यामध्ये काही पात्रता असतात की बाबा त्यांना इनिशियली सीड फंडिंग किती लागतं किंवा त्यांचं होरायझॉन किती आहे, काय टेनोरचं त्यांना एक्झॅक्टली कोणतं प्रॉडक्ट आहे, किती युनिक त्यांचं प्रॉडक्ट आहे किंवा सर्व्हिसेस आहेत, ह्या बऱ्याच त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहेत. पण अंडरस्टँड वन थिंग दॅट इज स्टार्टअप्स आर नॉट जस्ट डिपेंडेंट ऑन द बँकिंग चॅनल. दे आर एंजल फंडिंग आहे. देर आर मेनी अदर थिंग्स लाईक से वी नो द मोस्ट पॉप्युलर शार्क टँक काइंड ऑफ थिंग्स, राईट? अँड ॲज वी know today, India is set to be the universal hub for the potential unicorns which are happening now, right? कारण इकोसिस्टीम तयार केली गेलेली आहे की जिथे आपण स्टार्टअप्सना वी प्रमोट द स्टार्टअप्स. सो लेट्स टेक द एक्झाम्पल, पुण्याला भाऊ इन्स्टिट्यूट म्हणून आहे. ओके. त्याच्यानंतर आमच्या IIT बॉम्बेमध्ये सॅने म्हणून आहे. दीज आर द इन्क्युबेटर्स. दे हेल्प द स्टार्टअप in not just conceptualizing their ideas, but to even walk them through the whole journey and even help them to find the potential investors as well. Banking क्षेत्र स्टार्टअपकडे ऑफकोर्स देर आर टिपिकली द क्रेडिट क्रायटेरियाज आर देअर, ज्याला आपण क्रेडिट अप्रायझल म्हणतो की त्यांचे फंड फ्लो कसे असणार आहेत पुढे, त्यांचं बिझनेस होरायझॉन्स किती आहे, ते किती वर्षांनी त्यांना कोणत्या लेवलला घेऊन जायचं, वेदर द सीड फंडिंग इज गोइंग टू बी देअर, विच इयर दे आर प्लॅनिंग टू डू दॅट. These various aspects are there. But banks are also looking bit leniently on the startup, and where few banks started looking at as a insecure lending. Okay. Because there is a larger umbrella given by the government of India to promote the startups. But of course, banks being the regularized entities, they have to ensure they don't breach their credit criteria while funding the startups. But to summarize very clearly, A, what's the design of the startup? Secondly, what is the horizon they are looking at? 3, what are the promoters' profile? कारण एक त्याचा अशी पण रिस्क आहे, आणि जेव्हा मी बऱ्याच बिझनेस स्कूल्समध्ये जातो फायनल इयरच्या स्टुडंट्सना ॲड्रेस करायला, तेव्हा मी बघितलं की स्टार्टअप हॅज बिकम अ क्वाईट कॉमन नॉमेनक्लेचर टू एव्हरीवन. इट्स लाईक अ अट्रॅक्ट फॅक्टर. विदाउट नोईंग एनिथिंग, बरीच ही तरुणाई स्टार्टअप ह्या कन्सेप्टकडे अट्रॅक्ट होते. इट इज अ गुड वे, बट इट इज अ चॅलेंजिंग इफ दे रिअली डोंट नो द रिस्क अँड द फंडामेंटल्स बिहाइंड दिस. त्याच्यामुळे बँकिंग क्षेत्राला हॅज टू डू द ड्यू डिलिजन्स व्हाईल फंडिंग द स्टार्टअप, बट विदाउट डिस्वेडिंग द जॉनर ऑफ अ स्टार्टअप as a passion or as a really interest or as a career option, they have to remain stick to their credit criteria, taking into consideration the tolerance zones which banks will have within the any credit policy.
getting the references from the what government of India has given the certain schemes for the startups, त्या सगळ्या अनुषंगाने हा निर्णय घेतला जातो. पण पुन्हा अगेन लास्ट बट नॉट लिस्ट, माझं समजतं आपल्या तरुणाला हेच सांगणं असेल की स्टार्टअप इज अ गुड करिअर ऑप्शन टू लुक ॲट इट, बट डोंट जस्ट ब्लाइंडली जम्प इन टू इट बिकॉज माझ्या बॅचमधले काही बाकीचे माझे मित्रमंडळींनी काही चालू केलेलं आहे ते. Go with a well calculated plan. See how is your tolerances. Again, your risk appetite तिथे किती आहे ती. तुमचा करिअरचा टाईम झोन अँड टाईम स्पॅन तुम्हाला त्यात किती इन्व्हेस्ट करायचा. ह्या सगळ्या गोष्टीचं ड्यू डिलिजन्स झाल्यानंतरच तुम्ही स्टार्टअपमध्ये एंटर व्हा. हे माझं अपील असेल आपल्या सगळ्या तरुणांना. एक स्टार्टअप सुरू करताना सुद्धा एखाद्या फायनान्शियल कोणी माणसाचं गायडन्स असणं फार गरजेचं आहे, सो दॅट दे हॅव दॅट everything covered, which will attract to the bank or which will do the due diligence, is it? Two aspects to that. One is, of course, you should have a good mentor who understands the financials well. Secondly, you should also have a good mentor who understands the business models very well. So you should have a good blend of entrepreneurial leadership and a financial leadership. So that तुम्ही फक्त मला बिझनेस करायचा आहे, मला ऑन्ट्रप्रेन्योर व्हायचं आहे, ह्या एका पॅशन खाली तुम्ही आंधळेपणाने न जाता, what is a CFO's role, right? It's a controller's role, right? So similarly, you should have a finance person who will make you understand, boss, this is your playing zone. This is going to be your sandbox. ह्याच्यात तुम्हाला काय करायचं तुम्ही प्रयोग करा. अँड ऑन्ट्रप्रेन्योर विल गिव्ह हिम द विजन की कशा प्रकारे ते धंदा मल्टिपल करू शकतात. नाव इज वर्ल्ड इज ऑल अबाउट द स्पीड, राईट? इट इज नॉट अबाउट द 2x or 3x, हाऊ यू कॅन ग्रो 10x. सो ह्या ज्या गोष्टी दोन्ही जर कोणत्याही मेंटरशिपसाठी ह्या दोन्हीचे अँगल्स आपण रिसीव्ह केले तर आय थिंक द स्टार्टअप विल हॅव अ व्हेरी बॅलन्स व्ह्यू ऑन दॅट. आणि हे काम बऱ्यापैकी इन्स्टिट्यूट लाईक भाऊ और सायने जे म्हटलं ते, प्लस आता गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने आता आपलं जे नवीन एअरपोर्ट नवी मुंबईला झालेलं आहे तिथे मोठं स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन हब क्रिएट करत आहेत. तिथे व्हॉट्स गोइंग टू हॅपन, हे जे नवीन स्टार्टअप्स ज्यांना कुठेही अशा प्रकारची मेंटरशिप अवेलेबल नसेल किंवा अशा प्रकारचं गायडन्स अवेलेबल नसेल, तो गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र इज प्रमोटिंग दी स्टार्टअप्स टू कम अँड एक्सप्लोर दॅट एंटायर एरिया विच इज गोइंग टू बी द बिग incubator hub. It is like a plug and play model. They have to just come there, they have to show their eligibility criteria, and they can utilize that incubation hub to try their luck whether they can be viable and they can try their luck in the startup ecosystem. सर, तुम्ही इनिशियली इंजिनिअरिंग केलं आणि मग तुम्ही बँकिंगकडे वळलात. हे तुमच्या वडिलांमुळे झालं, म्हणजे त्यांचा एक इन्फ्लुएन्स तुमच्यावर होता बिकॉज ही वॉज अ बँकर आणि त्यांनी एक सस्टेनेबल असा एक बँक मॉडेल तयार केला होता. सो डिड दॅट इन्फ्लुएन्स यू? बिकॉज इंजिनिअरिंग, कारण एक हे कॉम्बिनेशन खूप छान आहे, बिकॉज इंजिनिअरिंगचं डोकं आणि फिनान्सचं वर्ड, अगेन इट्स अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन. तर हे जरा उलगडून सांगा आम्हाला काय. सो यू आर राईट. वी बीन नोन ॲज अ बँकर प्रधान फॅमिली. अँड व्हॉट डज दॅट मीन? म्हणजे 1968 साली माझ्या वडिलांनी त्यावेळेस वी वर इन मुलुंड, आणि मुलुंडची पहिली बँक त्यांनी चालू केली 1968 साली. सो दॅट वॉज द फर्स्ट बँक विच ही ब्रॉट इन टू मुलुंड, अँड दॅट वॉज अ बँक ऑफ इंडिया. अँड ही लिटरली लिव्ड what we today call as a financial inclusion in letter and spirit. ओके. म्हणजे त्यावेळेचे दिवस होते हा बँक हा कन्सेप्टच नवीन होता. आणि पण त्यांनी बीट आपला कोळी समाज जे मासेमारी करून आणि मासे विकून स्वतःची उपजीविका करायचा, किंवा त्यावेळेसुद्धा नॉर्थ इंडियन कम्युनिटी आपल्या इथे होती जे दूध डिस्ट्रीब्यूट करायचे किंवा भाज्या विकायचे वगैरे वगैरे. तर ह्या लोकांना लिटरली माझ्या वडिलांनी त्यावेळेस बँकिंग काय असतं ते शिकलं होतं इन लेटर अँड स्पिरिट. सो एंड ऑफ अ डे दे यूज टू कम टू द ब्रांच, दे यूज टू शो देअर डेली अर्निंग. सो माझ्या वडिलांनी त्यावेळेस त्यांना एक तर खातं कसं ओपन करायचं, त्याचे हे पैसे दिवसाचे कसे भरायचे आणि मग त्यातून सेविंग कसं करायचं ही गोष्ट शिकवली होती. अँड ही वॉज ऑन अ स्पेशल पॉप्युलॅरिटी विच इज अनलाइकली इन एनी नॅशनलाइज बँक. ते जवळजवळ
15 वर्ष त्या एका ब्रांचचे मॅनेजर म्हणून राहिले होते, प्युअरली ऑन अ Wow. पब्लिक डिमांड. हम्म. Having said so I lived banking since my childhood. So banking was closest to my heart and I wanted to be banker since long. आणि I was seeing the technology transition was happening quite early days. म्हणजे मला ते अजूनही आपलं Y2Kच्या अगोदरचे पण दिवस आठवतात. सो मला माहिती होतं की जर बँकिंग क्षेत्रामध्ये सस्टेनेबिलिटी पाहिजे असेल तर मला कॉम्प्युटरचं फंडामेंटल नॉलेज असलंच पाहिजे. हम्म. अँड दॅट्स वाय आय चोज अंडरग्रॅड इन टू द कॉम्प्युटर सायन्स. आणि मग तिथून तो जो प्रवास चालू झाला, देर वॉज अ डेफिनेटली अट्रॅक्ट फॅक्टर. आय वॉन्टेड टू बी अ बँकर. बट अगेन ॲज आय सेड की मला फक्त बँकेमध्ये जॉब म्हणून बँकर व्हायचं नव्हतं. हम्म. की जसं माझ्या वडिलांनी अर्ली एजमध्ये कम्युनिटी इम्पॅक्ट करून दाखवला होता बँकिंगचा, तर मी त्याच्यात काय करू शकतो. अँड दॅट्स वाय आय मेंटेन माय सेल्फ एजाईल इन इवन द सिलेक्टिंग द बँकिंग करिअर ऑल्सो. ओके. नाहीतर जेव्हा आमची पहिली कॉम्प्युटर प्रोबेशनरी बॅच होती नॅशनलाइज बँकेची, आणि त्यावेळेचं PO पोझिशन नॅशनलाइज बँकामध्ये वॉज व्हेरी प्रेस्टिजियस. मी छान तिथे सुखाने राहिलो असतो बँक ऑफ इंडियामध्ये. बट ऑलवेज माय मंत्रा यूज टू बी गेट आउट ऑफ द कम्फर्ट झोन. सो नॅशनलाइज बँकांची ती छान उबदार नोकरी सोडून आय डिसायडेड टू मूव्ह इन टू द प्रायव्हेट बँकिंग सेक्टर. ओके. कारण तो एरा होता, म्हणजे 1993, 94, 96. दॅट वॉज द एरा वेअर इंडियन प्रायव्हेट बँकिंग सेक्टर जस्ट केम अप द होरायझॉन. त्यावेळेस UTI म्हणजे आताची ॲक्सिस बँक आहे, नंतर कामत साहेबांनी ICICI चालू केली होती आणि आदित्य पुरीनी त्यावेळेस HDFC बँक चालू केली होती. सो आय वॉज लकी टू जॉईन HDFC बँक अलॉंग विथ आदित्य पुरीज टीम टू सेटअप मुंबई ब्रांचेस. सो तिथे माझा जवळचा संबंध आला की लोकाभिमुख बँकिंग कसं असू शकतं, तिथे आपण बँकिंगमध्ये काहीतरी क्रांतिकारी गोष्टी कशा आणू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये तुमची संडे बँकिंग म्हणा. संडे बँकिंग हा कन्सेप्ट कधीच नव्हता त्यावेळेस. बरोबर. कोणी विचार पण केला नसेल की रविवारी जाऊन मी माझं बँकिंग करू शकतो. त्यावेळेस आम्ही तो पहिला कन्सेप्ट आणला की मी लोकांना ते एवढं डिफरंट एक्सपिरियन्स होता की मी संडेला मी काही भाजीपाला आणायला जातो, पण आय कॅन जस्ट गो टू द बँक, मस्तपैकी जाऊन तिथे माझं बँकिंग करू शकतो, तिथूच्या मॅनेजर आणि धावपळीत नाही, म्हणजे आरामात. ॲब्सोल्युटली. दॅट हॅज चेंज द कम्प्लीट होम बँकिंग. कोणाला माहिती पण नव्हतं की मी घरी बसून बँकिंग करू शकतो किंवा मला कॅश माझी घरी मिळू शकते. तर त्या गोष्टी आम्ही त्याच्यात आणल्या, विच वी कुड रिअली सी द इम्पॅक्ट डायरेक्टली टू द कम्युनिटी. HDFC मध्ये असताना? येस, इट वॉज इन HDFC. अँड दॅट्स वी स्टार्टेड द होल वॉट वी कॉल ॲज द पर्सनल बँकिंग. नंतर मग मला संधी मिळाली. गुनीत शेट्टा त्यावेळेस आयडिया बँकेचे CEO होते आणि त्यांना जवळजवळ 51 बँक्स ऑल ओव्हर इंडिया ओपन करायच्या होत्या. सो आय स्टील प्राऊडली रिमेंबर दॅट इज आयडिया बँकेचे 2 ब्रँड कलर आहेत सध्या. एक आहे तो ऑरेंज आहे, दुसरा आहे तो टील ग्रीन कलर आहे. तर टील ग्रीन कलर वॉज आवर ब्रेन चाइल्ड. आम्ही त्यावेळेस दिला होता बिफोर द मर्जर ऑफ IDBI अँड IDBI बँक. पण दॅट्स वेअर वी लर्न हाऊ वी कॅन बी द गुड फर्स्ट इन द मार्केट टू क्रिएट द होलसेल बँकिंग. ज्याला आपण सिंगल विंडो कन्सेप्ट म्हणतो, की सपोज एखादा इव्हन उद्योजक आला, त्याला राईट फ्रॉम त्याचे प्रोजेक्ट प्लॅन अप टू द फंडिंग अँड अप टू बिंग देअर ओव्हरसीज बँकर, कसं आपण अख्खं त्याला लाईफ सायकल देऊ शकतो, ह्या गोष्टी तिथे शिकू शकलो. आणि मग ऑफकोर्स फॉर एनी बँकर देन ड्रीम कम ट्रू की सिटी बँक जी जगातली टॉप 3 बँकांपैकी एक आहे, मल्टीनॅशनल जायंट आहे, जेव्हा तिथे तुम्हाला बोलावं येतं, बिकॉज आय वॉज नोन ॲज अ स्टार्टअप चॅम्पियन. स्टार्टअप म्हणजे स्टार्टअप टू स्टार्ट न्यू बँक्स इन एनी ऑफ द अननोन टेरिटरीज. सो सिटी बँक वॉन्टेड टू सेटअप देअर प्रायव्हेट बँकिंग बिझनेस अँड दे इन्व्हायटेड मी टू जॉईन अँड फॉर मी लाईक अ ड्रीम कम ट्रू. आणि तिथून मग माझा सिटी बँकेचा जर्नी चालू झाला. तिथे मी जवळजवळ 21-22 वर्ष तिथे राहिलो. सो असा हा माझा वेरिड प्रवास होता. पण मग LLB का केलं तुम्ही? दॅट वॉज इंटरेस्टिंग. सो इट हॅपन इन माय फर्स्ट बँकिंग एक्सपिरियन्स विच वॉज विथ द नॅशनलाइज बँक. आणि मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मला हे सांगायला आवडेल की
फ्रेश फ्रॉम द कॅम्पस जॉईनिंग नॅशनलाइज बँक, जिथे वर्किंग आवर्स एकदम तंतोतंत असतात. 9 ते 1 कस्टमर आवर्स, त्याच्यानंतर लंच ब्रेक 1.5 तासाचा, छान राजेशाही लंच ब्रेक, आणि नंतर मग 4:30-5 वाजेपर्यंत सगळं संपून सगळं एव्हरीथिंग इज क्लोज. तिथे टू लर्न एव्हरीथिंग ऑल द बेसिक बँकिंग, म्हणजे मला अजून आठवतं ते ॲक्च्युली लेजर बुक किपिंगचे दिवस होते. म्हणजे लिटरली मी आत्ताच्या तरुणाला हे करणार पण नाही, पण त्यावेळेस अक्षरशः चोपड्यामध्ये लेजरमध्ये अकाउंट्स लिहिली जायची. यू मस्ट बी होय. नोईंग दॅट. त्यावेळेस पासबुक असायची विच वॉज द मॅन्युअल पासबुक. हां. चेक भरायला सुद्धा कोणत्या ऑफिसचा पिऊन यायचा किंवा एखादा कस्टमर आला, तो चेक पण त्याला स्टॅम्प करून माणसाला रसीद देणं वगैरे, हे असे प्रकार असायचे. आणि ते सगळं करत असताना आय वॉज फुल ऑफ पॅशन, फ्रेश फ्रॉम द कॅम्पस. मला कळायचं की माझा बराच वेळ फुकट जातो आहे. म्हणजे मी डायरेक्टली ब्रांच मॅनेजरला मला विचारायचो, बॉसेसना विचारायचो, मला अजून काम दे, अजून काम दे, हे सगळं चालू असायचं. देन आय रिअलाइज की आय स्टील हॅव अ गुड स्पेअर टाईम टू लर्न समथिंग मोर. पुन्हा त्या सगळ्या इकोसिस्टीममध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. एस्पेशली त्यावेळेस आपण तेव्हा म्हणायचो ॲडव्हान्सेस डिपार्टमेंट, ज्याला आता इट्स ऑल अबाउट लोन्स, व्हेरियस लोन्स. सो ॲडव्हान्सेस डिपार्टमेंटमध्ये रायटिंग अ लोन प्रपोजल वॉज व्हेरी क्रिटिकल. हो. म्हणजे तिथे तुम्हाला छान आर्टिक्युलेशन, ड्राफ्टिंग लागतं, लिगॅलिटीज तुम्हाला बघायला लागतात. तिथे मला जाणवलं की इथे मी थोडासा कुठेतरी कमी पडतोय. देर इज अ ह्यूज स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट फॉर मी टू नो दॅट. And how I can be good compliant in writing the good proposal or be a right risk person is by learning on the legal side. ओके. सो मग तिथूनच्या काही तिने सांगितलं की नाही तुला म्हणजे हे जास्त लीगल आस्पेक्ट्स असतात. मग तेव्हा मी निर्णय घेतला की लेट मी टेक द फॉर्मल एज्युकेशन ऑफ द लॉ. पण ऑफकोर्स आय वॉज वर्किंग. पण फॉर्च्युनेटली त्यावेळेस आपल्याला इव्हिनिंग कॉलेजेस असायचे. So I opted for the evening college. Okay. So while earning, I was learning. But that helped me a lot, A, in the drafting the loan proposals, B, in my articulation and my communication skills. And 3 is more to understand how bank can mitigate the risk by preventing the loan delinquencies. Oh. आणि त्याच्यामुळे मला आय फाउंड इट्स व्हेरी ॲप्रोप्रिएट फॉर मी टू गेट द फॉर्मल एज्युकेशन अँड विच इज हेल्पिंग मी टिल नाऊ. हा लॉचा जर्नी झाल्यानंतर म्हणजे अजूनही मला आठवते ते दिवस की जेव्हा मी आय वॉज इन माय 3rd year ऑफ इंजिनिअरिंग अँड आय लॉस्ट माय फादर, अँड विच वॉज क्वाईट शॉकिंग, अनएक्सपेक्टेड, विदाउट एनी हिस्ट्री. आणि काय वय होतं तेव्हा? त्यावेळेस माय वॉज 20 years आय वॉज. आणि तेव्हा असं झालं होतं की आय वॉज अबाउट टू गो टू US फॉर माय फर्दर मास्टर स्टडीज. आणि असा त्यावेळेस क्षण आला की GRE, TOEFL ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असताना देर वॉज अ नीड फॉर मी टू स्टे बॅक इन इंडिया बिकॉज देर इज अ रिक्वायरमेंट समबडी हॅज टू बी विथ आई. कारण आई प्रचंड शॉकमध्ये त्यावेळेस होती. आणि तो मी खूप कॅल्क्युलेटेड निर्णय घेतला होता की शुड आय ऑर शुड आय नॉट. आणि एकच डिफरन्शिएटर होता की ज्या माऊलीनी आपल्याला जन्म दिला, हू एम आय टू लिव्ह हर अँड गो ओव्हरसीज टू परस्यू माय करियर. अँड आय स्टेड बॅक इन इंडिया अँड आय कंटिन्यूड विथ माय जॉब अँड अदर लर्निंग विच आय टोल्ड यू जस्ट नाऊ. पण ती खंत आईच्या मनात नेहमीच होती की तुला माझ्यासाठी म्हणून थांबायला लागलं. आणि आय वॉज अवेअर की तिच्या मनामध्ये ती खंत नेहमीच होती. पण म्हणतात ना मग की योग येत राहतात. आणि आय वॉज ऑलवेज लुकिंग टू लर्न समथिंग मोर. आणि मग ऑपॉर्च्युनिटी अशी आली की वाईल अर्निंग इन माय मिड एज I got an opportunity to do the joint master's program with IIT Bombay and WashU in St. Louis, which is in US. And I could successfully complete that 20 months program where I got Executive MBA, which is a global master's program.
आणि मला अजूनही आठवतं आहे की आमचं कॉन्व्होकेशन इंडियन टाईमप्रमाणे पहाटे 2:45 वाजता होतं आणि जेव्हा मी फेस टाईम केला घरी इथे आणि वेन आय सॉ तोच आनंदाश्रू इन आईच्या डोळ्यात जेव्हा आनंदाश्रू बघितले, आय गॉट माय सॅटिस्फॅक्शन की इट वॉज माय राईट डिसिजन. अदरवाईज आय स्टील रिमेंबर की त्यावेळेससुद्धा माझ्या काही मित्रांनी सांगितलेलं की अरे यू आर ट्राईंग टू बी व्हेरी इमोशनल, यू शुड लुक फॉर युअर करिअर, बट आय थिंक दॅट वॉज अ रिअलायझेशन. त्याच्यानंतर मी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये माझा लीडरशिप प्रोग्राम केले विच इज ऑन द स्ट्रॅटेजिक इनोव्हेशन. सो ह्या सगळ्या संधी मिळत गेल्या. बट आय ऑलवेज केप माय सेल्फ सेईंग की, अँड नाऊ ऑल्सो आय डू से दॅट आय वॉन्ट टू लर्न, आय वॉन्ट टू ॲक्च्युली बी अ स्टुडंट थ्रू आउट माय लाईफ. And I kept on acquiring this knowledge. At the same time, पहिल्यापासून मनात हा पण विचार होता की ह्याचा पुढे काय. जर मला कोणते, जसं मी सांगितलं की लॉचं एज्युकेशन घेतलं होतं बिकॉज इट वॉज डायरेक्टली हेल्पिंग मी इन माय प्रोफेशन, मेकिंग मोर मिनिंगफुल डायलॉग टू द एंड कस्टमर. त्याच्यामुळे जे काय मी शिक्षण घेणार किंवा जे काय मला शिक्षण घ्यायचं आहे, दॅट्स वेअर आय शुड एबल टू correlate to the community at large and I should able to give it back to the community or the industry at large. Correct. आणि तशा प्रकारचंच मी एज्युकेशन घ्यायचं उद्देश ठेवलं होतं. पण मग नंतर जाऊन तुम्ही PhD केलं. हो. तेही रेझिलियन्स या विषयावर. सो पहिलं म्हणजे रेझिलियन्स काय, सो वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बी अ रेझिलियंट, राईट. सो रेझिलियन्स म्हणजे काय आणि त्याच्यावरती PhD करणं, सो व्हॉट वॉज द पर्पज? मी जसं सांगितलं ना की बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये त्यावेळेस घडत गेल्या. सो आय स्टील रिमेंबर इट वॉज अ कोविड टाईम 2020. आय वॉज अवेअर आय विल बी डुईंग अ रिसर्च इन सम फील्ड ऑर अदर, पण कोणती फील्ड असेल मलाच स्वतःला माहिती नव्हतं. कोविडचं पहिली फेज जी होती 2020ची, त्याच्यामध्ये सुद्धा भारताने बऱ्यापैकी रेझिलियन्सी दाखवली. रेझिलियन्सी म्हणजे त्याच्यातला लवचिकता, त्याच्यातला टिकाव, म्हणजे ज्याला आपण ॲजिलिटी म्हणतो, की एवढ्या ॲडव्हर्स सिच्युएशनमध्ये सुद्धा आपला समाज आणि भारत तसा इतर देशांच्या मानाने वी रिमेन रेझिलियंट अँड स्ट्रॉंग. अनफॉर्च्युनेटली ऑर आय डोंट नो फॉर्च्युनेटली ॲज वेल, मी माझ्या लहान वयापासून मेडिकल चॅलेंजेस माझ्या पर्सनल लाईफमध्ये बऱ्यापैकी बघितले होते. And during those COVID time also, our family went through a very tough medical situation. And COVID taught all of us, including my family also, in during this challenging medical situation also, if you remain committed to your karmas or what your responsibilities are, you have to, there is no other option, but you have to keep yourself sustainable, agile, टू द सिच्युएशन विच इज वर्किंग अराउंड यू. चॅलेंजेस तर येत राहणार, पण त्या चॅलेंजेसला आपण कसं रिस्पॉन्ड करतो त्याच्यावरती ही रेझिलियन्सी अवलंबून असते. म्हणजे साधं आपण एक एक्झाम्पल दिलं तर आपलं कमळ जे असतं, किती वादळ जरी झालं तरी कमळाचं फूल त्या तलावामध्ये का पाण्यामध्ये ते तसंच उभं राहतं. Agility or resiliency is all about how you respond to the adverse situation. It is not about how you remain within yourself. There's a react and a respond मध्ये Exactly. right? So than the reaction, if you remain proactive to the situation, then it makes you feel resilient about it. आणि त्याच्यातून माझा तो विचार सुरुवात झाली की कॅन आय डू समथिंग इन द रेझिलियन्सी. सो ऑफकोर्स आय हेल फ्रॉम द बँकिंग इंडस्ट्री, त्याच्यामुळे आय चोज ग्लोबल बँकिंग रेझिलियन्सी ॲज अ थीम ऑफ माय थिसिस. बट तो अख्खा रिसर्च करत असताना आय हॅव सीन द व्हेरियस आस्पेक्ट ऑफ द लाईफ रेझिलियन्सी. ओके. 2021 जेव्हा वेव 2 होती कोविडची, विच वॉज मोर फेटल दॅन द वेव 1, दॅट वी हॅव सीन सो मेनी डेथ्स अराउंड. बट इन दॅट ऑल्सो, not just India as a country, there are so many peoples, they remain resilient. Our Indian economy remained resilient. Our banking system remained resilient. आपल्या सगळ्यांना माहिती की त्या दिवसामध्ये सुद्धा बँकिंग क्षेत्र हे अविरत काम करत होतं की लोकांना त्यावेळेस सेवा द्यायची होती म्हणून, बिकॉज ऑफ विच आवर इकॉनॉमी रिमेन स्ट्रॉंग, राईट. सो आय पिक्ड अप दॅट ॲज अ टॉपिक अँड देन आय स्टार्टेड वर्किंग अराउंड
अक्रॉस द सेक्टर. सो बँकिंग हे कोर होतं. पण देन आय सॉ दॅट इज हाऊ द रेझिलियन्स इज अफेक्टिंग ऑर इफेक्टिंग अदर सेक्टर्स ऑल्सो. हो. आणि इनफॅक्ट लेटेस्ट उदाहरण घ्यायचं तर लॉजिस्टिक्स इज अ वन ऑफ दी सेक्टर. सध्याच्या अमेरिका इराण वॉरमध्ये आपण बघितलं हॉर्मोज स्ट्रेटला तिथे तो स्टेट ऑफ हॉर्मोज बंद झाल्यामुळे अख्खी ग्लोबल इकॉनॉमी चेंज झाली. हो. ऑइल इकॉनॉमी इम्पॅक्ट झाली आणि सगळ्या देशांच्या इकॉनॉमीवरती त्याचा ॲडव्हर्स परिणाम झाला. करेक्ट. पण मग त्याच्यात प्रत्येक देश आपापल्या परीने त्याच्यात रेझिलियंट राहायचा प्रयत्न करत होता की देन फाइंड ऑप्शन्स. भारताने वेगवेगळे ऑप्शन्स चेक केले की आपण त्याच्यासाठी काय करू शकतो. इट्स ऑल सेड अँड डन हाऊ वी रिस्पॉन्ड to the adverse situation which is coming in, but it's more important how you make yourself prepare for those adversities well in advance so that you remain proactive to the situation and not to the reactive to the situation. That keeps you resilient. Oh, nice. So मग बँकिंग सेक्टरमध्ये हाऊ डू यू यूज दिस फॅक्टर कॉल्ड रेझिलियन्स ना? So as I just mentioned to you, during COVID also, the deployment of all the banking staff, even if you're on the skeletal level, across all the footprints of the banking ecosystem, म्हणजे branches असतील म्हणा, to keep the ecosystem ready so that the overall ecosystem of the banking continues, which is the business continuity is one part of that. But at the same time, currently in the today's day and age, what we see is a risk which is coming up is on your cyber threat or data threat, right? So just yesterday I was in Delhi where we released the report on the data sovereignty. So in that we are trying to demonstrate and work on the piece what we call as a trust factor. So these risks which are coming up, be it your AI or be it any technology risk, this risk is becoming so volatile because of the whole AI disruption which is coming in all the sectors. But we have to be ahead of time to anticipate what worst can go. हां, म्हणजे आता स्टुडंट्ससुद्धा बँकिंगमध्ये आहेत, ऑनलाईन आहेत, ते सिनियर्स आहेत ज्यांचं पेन्शन किंवा वॉटेवर जेव्हा येणारे मुलं असतात ते पाठवत असतात. सो ऑब्व्हियसली तुम्ही वल्नरेबल आहात. म्हणजे पुढे तेच त्याच्यावरती येणारच होतं की सायबर क्राईमला आपण बँकिंग सेक्टर किंवा बँकिंग हे आता डेली यूजमधलं आहे त्याच्यावरती कसं आपण काम करतो आहे. कारण टेक्नॉलॉजी जशी वाढते, जसं AI वगैरे आपण म्हणतो आहे, तसं ऑब्व्हियसली क्राईम इज ऑल्सो इन्क्रीजिंग. क्राईम रेट वाढतो आहे. कितीतरी पैसे आणि कोट्यांनी असे गायब होतात आणि हे होतात. सो त्याच्यावरती आपण काही काम करतोय. सो संदीपजीचं आपण बघितलं तर आय स्ट्रॉंगली बिलीव्ह बँकिंग सध्या हे 4थं जनरेशन बँकिंगचं आहे. आपल्या वेळचा जो काळ होता तो मोर ऑफ अ फिजिकल बँकिंग होता, ज्याच्यामध्ये आपण ब्रांचेसशी निगडीत होतो. म्हणजे लोकांना बँकेत जाऊन त्यांचे कामकाज करायला आवडायचं. त्याच्यानंतर मग डिजिटल बँकिंग आलं किंवा सगळ्या बँका कोर सिस्टीमनी जोडल्या गेल्या. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही ब्रांचमध्ये जाऊन तुम्ही तुमचं व्यवहार करू शकत होता. त्याच्यानंतर झालं तर जे अलीकडे रिसेंट जे आहे ते विच इज ऑल अबाउट इंटेलिजंट बँकिंग, म्हणजे AI बेस्ड जो आहे ते. आता लोक सगळेच नेट बँकिंगनी आणि ऑनलाईन सगळं ट्रान्झॅक्शन करतायत. मोदीजींनी UPI सारखं मोठं त्याच्यामध्ये क्रांतिकारी प्लॅटफॉर्म आणला. सो ह्या 3 फेज झाल्यानंतर आता पुढचं जे जनरेशन जे आहे ते विच वी आर नाऊ जस्ट एंटरिंग, हे आहे इज ऑल अबाउट ट्रस्ट. सो आपण अशा एरामध्ये जातो आहे की विच इज अ ट्रस्ट बेस्ड बँकिंग. आता आपण फ्रॉडचा विषय काढला. आता मेमध्ये RBIने जो डेटा रिलीज केला त्याच्याप्रमाणे खरं पाहिलं तर ज्या नंबर ऑफ फ्रॉड केसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 54% घट झालेली आहे. म्हणजे फ्रॉम द रेंज ऑफ 24,000 केसेस दे हॅव कम डाऊन टू अराउंड से 11,000 केसेस. पण ह्याचा अर्थ असा आहे का की फ्रॉडचं प्रमाण कमी झालं? नाही. इफ यू सी द व्हॅल्यू बेस्ड इट हॅज गॉन अप बाय ऑलमोस्ट 44%. हां.
आणि हा जो फ्रॉड हा जो प्रकार आहे तो दॅट गॉट स्क्यूड मोर टू द ॲक्च्युली द सायकॉलॉजी ऑफ अ फ्रॉड विच इज कमिंग इन प्लेस. हम्म. आता सध्या जे अलीकडे आपण बघितलं डिजिटल अरेस्ट वगैरे हा जो प्रकार असतो हम्म. राईट, तो मध्यंतरी एवढा कॉमन झाला होता. आणि मी कालच एका ठिकाणी जेव्हा मी बोलत होतो ऑन द डेटा पीस, इट्स अ 3 फिंगर फिलॉसॉफी की हम्म. आपण जेव्हा सिस्टीमकडे दोषारोप करतो, हम्म. 3 बोटं आपल्याकडे असतात. जर आपणच आपल्या डेटाबद्दल अजाणता दाखवली आणि त्याच्यात आपण स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी दाखवली नाही, तर डिजिटल अरेस्टसारख्या गोष्टी ह्या होत राहणार आहेत. हम्म. आता ह्याच्यावरती स्टेप अप काय आहे, तर आपण त्याच्यात बऱ्याच फायरवॉल्स आणले, बरेच आपण टेक्नॉलॉजी कंट्रोल्स आणले, त्याच्यानंतर आपण बऱ्याच AI बेस्ड काही कंट्रोल्स आणले. पण कसं झालं की AI प्लॅटफॉर्म हा दोन्ही बाजूला वापरला जातो आहे. बरोबर. जसा बँक्स किंवा कोणतीही रेग्युलेटरी अथॉरिटी AIला फ्रॉड कमी करण्यासाठी वापरतायत, तसं जे फ्रॉडस्टर्स असतात obviously. दे आर ट्राईंग टू यूज सो दॅट सेम ऑल्सो. नो, मी मागे शिवानंद बरोबर आम्ही बोलत होतो तेव्हा सुद्धा तेच क्राईमवरती बोलताना किंवा टेररिझम, की ते 24 तास तोच विचार करत असतात. त्यामुळे दे आर ऑलवेज थिंकिंग, त्यांचे पण इनोव्हेशन्स चालू असतात आणि आपल्यालाही ते मॅच करायचे असतात. सो आपल्याला कामही करायचं आहे आणि हे हे थांबवायचंही आहे. सो असं 2 लेवलवरती काम करायला लागतं. तसंच मला असं वाटतं बँकिंग सेक्टरमध्ये पण असेल, की एका ह्यानी ते कॉम्प्लायन्सेस आणायचे म्हणजे ते किंवा टेक्नॉलॉजीमध्ये त्याचे गार्ड्स आणायचे आणि दुसऱ्या लेवलला तुम्हालाही वाढवायचं पण आहे ना, बिकॉज बँकिंग हे मी जसं म्हटलं तसं रोजचं तो आहे. खूप बॅलन्सिंग ॲक्ट करायला लागतो. हां. आणि म्हणून मी म्हणतो ना की बोर्ड्स आर नो वन टू जस्ट थिंक अबाउट व्हॉट्स गोइंग टू माय प्रॉफिट. हम्म. नाव द टुडेज डे अँड एज बोर्ड्स हा असा विचार करणारे की ते असे कोणते फॅक्टर्स असतील जे माझा प्रॉफिट थांबवू शकतील. हम्म. आणि त्याच्यामध्ये डेटा, ज्याला आपण की ड्रायव्हर म्हणतो ट्रस्टचा, इज हम्म. रिअली गोइंग टू प्ले अ व्हेरी क्रिटिकल रोल. म्हणजे आपण जे आता डिजिटल अरेस्टचं बोलत होतो आपण, हो. त्याच्यामध्ये काय होत होतं की त्या व्यक्तीला पूर्णपणे मेस्मराईज करून त्याला असं दाखवलं जायचं की ह्या सगळ्या गोष्टी ही तुझी ही चूकच आहे आणि त्याच्यातून सगळे डेटा पॉईंट्स त्या व्यक्तीकडून घेतले जाऊन त्याच्या मग अकाउंट टेक ओव्हर करून सगळे ते पैसे घेतले जायचे. ह्याच्यात जेव्हा आम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये विचार करतो, इवन बँकांचं पण ते एक काम होतं की हाऊ वी कॅन मेक एज्युकेटेड आवर क्लायंट, की आपल्या क्लायंटमध्ये जागरूकता कशी असली पाहिजे. जसं आपण म्हणतो की आम्ही मोबाईल बँकिंग ही सुविधा दिली, पण मोबाईल बँकिंगचे त्याच्यावरती असलेले इव्हन दुष्परिणाम ऑल्सो, हम्म. अगेन आपण काय झालं की आपण म्हणजे हा रिॲक्टिव्ह मोडमध्ये गेलो. परत अवेअरनेसचा पण भाग झाला. एक्झॅक्टली. आणि रिॲक्टिव्ह मोडमध्ये जाण्यापेक्षा सपोज जर ह्याच गोष्टी आपण प्रोॲक्टिव्ह केल्या आणि मग त्याच्यामध्ये जो मी म्हटलं तो ट्रस्ट फॅक्टर हा गोइंग टू बी व्हेरी क्रिटिकल गोईंग फॉरवर्ड. हम्म. की जी बँक आपल्या ग्राहकांमध्ये किंवा कोणतीही सर्व्हिस कंपनी आपल्या ग्राहकांमध्ये ट्रस्ट फॅक्टर डेमॉन्स्ट्रेट करू शकेल किंवा ती एक्झिक्यूट करू शकेल, दे विल बी द विनर इन दिस होल गेम. वाव. आता त्याच्यात 2 गोष्टी आहेत. एकतर विथ द AI डिस्रप्शन, स्काय इज द लिमिट ऑफ द रिस्क फॅक्टर. हम्म. बट टिल द टाईम बोर्डरूम्स आर अवेअर, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की बोर्डरूम्सची रिस्पॉन्सिबिलिटी असते की कॉर्पोरेट गव्हर्नन्स त्यांनी त्याच्यात इम्प्लाय करायला पाहिजे. पण जेव्हा लीडर्स जे आहेत, जे ह्या इंडस्ट्रीज ड्राईव्ह करतात, दे आर प्रोॲक्टिव्हली थिंकिंग फ्रॉम द कन्झ्युमर पॉईंट ऑफ व्ह्यू, व्हॉट आर गोइंग टू बी द रिस्क फॅक्टर डाऊन द लाईन 10 years, विच वी शुड अँटिसिपेट नाव. नाव. करेक्ट. ज्याला आपण त्यासाठी एक स्ट्रॉंग इकोसिस्टीम बनवू शकू. आणि अगेन त्याच्यासाठी एक स्टॅग्नंट इकोसिस्टीम असू शकत नाही. दिस इज गोइंग टू बी द इव्हॉल्विंग ऑन गोईंग इकोसिस्टीम, करेक्ट. जी प्रत्येक वर्षी प्रत्येक फ्रिक्वेन्सीनी ती त्याच्यावरती त्याचा रिव्ह्यू झाला पाहिजे, त्याच्यावरती कोणते कंट्रोल्स असले पाहिजे ते दिसलं पाहिजे, तरच ह्या गोष्टी पुढे कंट्रोलेबल राहू शकतील. नाही. अँड आय एम व्हेरी क्लिअर की
ॲटलिस्ट भारतवर्षामध्ये जसं मी म्हटलं की आपले रेग्युलेटर्स खूप स्ट्रॉंग आहेत. हम्म. बीट RBI असेल, सेबी असेल किंवा आपले इतर रेग्युलेटर्स. आपण ॲज अ इंडस्ट्री आम्ही किंवा ॲज अ रेग्युलेटर दोघांनी मिळून जर ह्या गोष्टीचा सारासार विचार केला की पुढच्या 10 वर्षामध्ये काय वर्स्ट सिच्युएशन आपण टॅकल करू शकू, देन इन दॅट केस आय थिंक वी शुड बी इन अ बेटर पोझिशन टू मॅनेज एनी सच डिस्रप्शन. येस. सो आता तुम्ही या फेजमध्ये तुम्ही PMO ऑफिसबरोबर जोडलेले आहात. तर आता किती वर्ष झाली त्याला PMO आता ऑफिस? ऑलमोस्ट 1 दशक पूर्ण होईल. 1 दशक पूर्ण होईल. सो ह्या सगळ्या प्रवासामध्ये काय काय घडलं आहे किंवा काय तिथे काम होतं आहे, कुठल्या प्रकारचं काम होतं आहे, किंवा ऑब्व्हियसली मग पुढे क्युरिओसिटी असणार आहे की पुढे काय काय पॉलिसीज किंवा काय तुम्ही आणणार आहात इन टर्म्स ऑफ स्ट्रॅटेजी? खूप रंजक आणि अतिशय प्राऊड असा तो प्रवास होता. आणि मला अजूनही आठवते जेव्हा मोदीजींनी जनधन योजना त्यावेळेस लॉन्च केली होती. आणि जनधन योजना वॉज द प्लॅटफॉर्म टू लॉन्च आधार. कारण जेव्हा आधारचं लॉन्च व्हायचं होतं, तो आधारचं मुख्य त्याचा जेनेसिस काय होता की भारतीय नागरिकाला त्याची आयडेंटिटी देणं जी युनिक असेल, आणि दुसरं म्हणजे त्याला जे त्याचे जे काय बेनिफिट्स मिळणार असतील ते त्याला डायरेक्टली मिळायला पाहिजेत, कोणत्याही चॅनलच्या थ्रू न जाता. आता हे बेनिफिट्स कसे देऊ शकतो? जर मी त्याला मिळणारा मोबदला किंवा एनी इन्सेंटिव्ह, एनी सबसिडरी जर मी त्याच्या डायरेक्टली बँक खात्यामध्ये जमा करू शकतो. करेक्ट. आणि तेव्हा कळलं की जवळजवळ 63% आपलं पॉप्युलेशन हे अंडर बँक्ड होतं. अंडर बँक म्हणजे त्यांच्याकडे इतर बँकिंग नव्हतं Correct. किंवा अख्ख्या घराण्यामध्ये एकच माणसाचं बँकिंग अकाउंट असायचं. तर तेव्हा मग विचार झाला की आपण ह्या अंडर बँक पॉप्युलेशनला किती आपण अंडर बँकिंग आणू शकतो. आणि मग नंदन निलेकणी साहेबांच्या नेतृत्वाखाली अख्खी ती योजना आम्ही कन्सेप्च्युअलाइज केली आणि आय वॉज लकी टू बी पार्ट ऑफ दॅट टीम. आणि तेव्हा जवळजवळ 56 कोटी अकाउंट्स आपण त्यावेळेस ओपन केली होती, विच हॅज बिकम द फाउंडेशन फॉर अ आधार. मी आता जे आपण बघतो की संपूर्ण भारतामध्ये जे इन्फ्रा डेव्हलपमेंट होते, म्हणजे आपण बीट समृद्धी महामार्ग किंवा कुठे जेव्हा लँड ॲक्विजिशन होते, तेव्हा तिथूनच्या जमीनधारकांना जो मोबदला दिला जातो तो डायरेक्टली त्यांच्या अकाउंटमध्ये येतो विदाउट गोईंग एनिवेअर. दिस इज द सक्सेस ऑफ जनधन योजना, राईट? किंवा कोणत्याही सबसिडीज असेल. त्याच्यानंतर जेव्हा मी माझं अगोदरचं सिटी बँकेत असताना आम्ही चेन्नईला जवळजवळ 480 सीटरचा अख्खा सेटअप चालू केला होता. आणि त्यावेळेस मोदीजींचं ते पहिलं वर्ष होतं आणि त्यावेळेस बराक ओबामांची भारताची पहिली व्हिजिट होती. त्यावेळेस आमच्या सेटअपला त्यावेळेस पुरस्कार मिळाला होता की फर्स्ट US कंपनी ऑर अ बँक टू सपोर्ट मेक इन इंडिया कन्सेप्ट. हो. सो ह्या गोष्टी त्यावेळेस खूप रेकग्नाईज झाल्या होत्या. आणि माझं वर्किंग रेग्युलेटरी क्षेत्रामध्ये असल्यामुळे आय वॉज वर्किंग व्हेरी क्लोजली विथ US फेड, म्हणजे USचं जे रेग्युलेटर असतं ते, आणि इथूनचं RBI जे असायचं ते. हा प्रवास चालू असताना पुन्हा एकदा 2019 साली मला पुन्हा निमंत्रण आलं की दे वॉन्टेड टू क्रिएट समथिंग कॉल्ड ॲज अ फिनान्शियल लिटरसी बोर्ड. अगेन विच इज क्लोजेस्ट टू फिनान्शियल इन्क्लुजन, क्लोजेस्ट टू ज्याला आपण एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणतो, ह्या गोष्टींशी ते निगडीत होतं. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, HRD आणि ऑफकोर्स वर्किंग विथ व्हेरियस अकॅडमिया. खूप पॅशनेट ती मिशन होती. आणि जवळजवळ त्यावेळेस माझं पहिलं राज्य मला दिलं होतं ते टू वर्क ॲज अ पायलट मॉडेल वॉज गोवा. आणि तेव्हा मला आठवतं आहे सत्यपाल मल्लिक गोव्याचे राज्यपाल होते आणि ते नुकतेच जम्मू काश्मीरमधून तिथे आले होते. आणि ही वॉज द वन ज्यांनी 370 कलम त्यावेळेस ऐतिहासिक ती घटना त्यांनी रिवोक केलं होतं. करेक्ट. सो आय हॅड अ प्रिव्हिलेज टू वर्क विथ हिम. आणि मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांच्याबरोबर काम करता आलं. आणि नंतर मला चॅलेंजिंग स्टेट दिलं गेलं होतं विच वॉज त्यावेळेचं वेस्ट बंगाल, ममता दीदींच्या बरोबर काम करायचं. आणि मग मार्चमध्ये 2020 साली कोविड हिट झालं. देन आमचा फोकस चेंज झाला.
आणि मग देन आय गॉट अ ऑपॉर्च्युनिटी टू वर्क डायरेक्टली विथ द मिनिस्ट्री ऑफ फिनान्स फॉर द ऑल कोविड स्टिम्युलस पॅकेज आणि त्याचं डिझायनिंग कसं, एंड युजर्सना कसं त्यावेळेस मदत होऊ शकेल, इन्क्लुडिंग द ऑन्टरप्रिनर्स, की त्यांना आपण कसं मदत करू शकतो. तर तो सगळा तो जर्नी चालू झाला. नंतर मला मध्यंतरी ती पण जबाबदारी दिली गेली होती, की आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्याला आपण म्हणतो 2020ला, की वी लॉन्च दॅट टाईम अँड नाव देर इज अ सेकंड व्हर्जन ऑफ NEB विच हॅज कम अप, की तिथे फॉरेन युनिव्हर्सिटीजना जर भारतामध्ये सेटअप करायचा असेल तर ते आपण काय करू शकतो, तो अख्खा तो सेगमेंट पॉलिसीचा आम्ही त्यावेळेस तो ड्राफ्ट केला होता. ओके. आणि नाव विच इज बिकम अ रियालिटी. हो, नाईस. ॲज वी आर टॉकिंग ऑलमोस्ट 35 ते 45 बाहेरच्या युनिव्हर्सिटीज त्यांचे कॅम्पस इथे सेटअप करू इच्छित आहेत, इन कोलॅबरेशन ऑर इंडिपेंडेंटली इन भारतवर्ष. तर जेव्हा यू कॅन सी व्हेरी क्लोजली की तुम्ही जे काम करताय आपल्या भारतासाठी त्याचा कुठेतरी एंड यूज किंवा लास्ट एंडपर्यंत त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट होतो आहे, दॅट्स व्हेरी फुलफिलिंग. सुपर. आणि मग गेल्या वर्षी ऑफकोर्स जेव्हा ट्रेड वॉर चालू होतं अख्ख्या जगामध्ये, जिथे US सुद्धा आपल्यावर टेरिफ लादले होते आणि मग त्याच्यानंतर खूप टफ सिच्युएशन होती आपल्यासाठी सुद्धा. मग आय वॉज इन्व्हायटेड विथ मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स टू जॉईन द एफर्ट्स टू वर्क ऑन दीज ट्रेड ट्रिटीज. आणि तेव्हा मला माझं भाग्य की मला त्यावेळेस इथे काम करता आलं. आणि इंडिया EU ट्रेड ट्रिटी आहे किंवा इंडिया UK ट्रेड ट्रिटी, आणि नंतर मग इव्हेंच्युअली जे US ट्रेड ट्रिटीवरचं काम चालू झालं. सो तेथे मला काम करता आलं आणि जेणेकरून आपण बघू शकतो की पुढचा इम्पॅक्ट कसा झाला किंवा कसा होऊ घातला आता ह्याच्यानंतर, अँड वेअर वी आर हेडिंग फॉर. सो सध्या आता काही पॉलिसीज आहेत का जे पुढे आता इम्प्लाय होतील किंवा पुढेच राबवण्यात येतील? सो आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जर आपण बघितलं तर सध्याची आपली फॉरेन पॉलिसी इज नो मोर टेकिंग विच साईड. हां. इट इज ऑल अबाउट क्रिएटिंग द न्यूअर ऑप्शन्स फॉर अस. ओके. सो एकेकाळी असं होतं म्हणजे पोस्ट शीतयुद्ध की आर यू नॉन अलाइन्ड or you are with one western wing or you are with another wing, right? But आपण अतिशय मुत्सद्देगिरीने we are choosing, that is we are trying to create a different options. त्याच्यामुळे आपले युरोपियन युनियनबरोबर चांगले संबंध आहेत. US आफ्टर ऑल द टफ डेज ऑफ अ ट्रेड वॉर, अमेरिकेला पण माहिती आहे की we are indispensable partner for them in many things, be टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर आपण मिनरल्सवरती काम करतो आहे आणि बऱ्याच गोष्टी ज्या आपण सध्या म्हणजे एक्सचेंज ऑफ मेनी थिंग्स विच यू आर डुईंग करंटली. प्लस आपली रशियाबरोबर मैत्री आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे G20, जिथे मला खूप जवळून काम करता आलं अमिताभ कांत जे G20चे शेर्पा होते. जर तुम्हाला आठवत असेल G20 भारतात जी झाला होता, इट वॉज अ फर्स्ट G20 की जिथे समस्त पार्टिसिपेटंट देशांनी त्यांचं जे डिक्लेरेशन असतं ते साईन केलं होतं विदाउट एनी डिस्प्यूट. आणि ते आपलं खूप मोठं यश होतं G20चं. आणि तेव्हापासून ज्याला आपण ग्लोबल साऊथ म्हणतो तिथे भारताचं नेतृत्व खूप प्रकर्षाने पुढे आलं. आपण आफ्रिकन देशांना एकत्र घेतले. आपली ऑस्ट्रेलियाबरोबरची मैत्री पण सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट आय एम ट्राईंग टू से की करंट आवर फॉरेन पॉलिसी इज मोर अबाउट क्रिएटिंग दोज ऑप्शन्स अँड फायनली मेकिंग भारत मोर रेझिलियंट टू एनी ऑफ द डिसरप्शन्स. वा. म्हणजे आत्ताचं US इराण वॉर ऑल्सो एवढा मोठा इम्पॅक्ट झालेला असताना सुद्धा आपण जर मला म्हणायचं तग धरला हा केवळ आपल्या रेझिलियन्सीमुळे धरला. आणि ती रेझिलियन्सी होती की आपण एवढे सगळे ऑप्शन्स ठेवलेले होते की हा नाही तर तो दुसरा ऑप्शन चालू करू शकू.
आणि दॅट्स गोइंग टू बी द मंत्रा. ह्याचा अर्थ असा आहे का की सगळ्याच गोष्टी योग्य ठरत आहेत, सगळ्याच गोष्टी योग्य चालतात? नॉट या नेसेसरीली. ॲब्सोल्युटली. इट्स द वे फॉरवर्ड, to गो go. फॉरवर्ड अँड वी हॅव टू प्ले अराउंड द टाईम. करेक्ट, करेक्ट. आणि तुम्ही वेळ काढून यंग फायनान्समध्ये असलेले स्टुडंट्स म्हणा किंवा ॲस्पायरिंग मुलं त्यांनाही मेंटरशिप करता. सो हाऊ डिड यू फाईंड, म्हणजे तुम्ही वेळ कसा काढता असं? सी, अकॅडमिक इज एनिवेज माय पॅशन. आणि हा सगळा माझा अकॅडमिक जर्नी करत असताना मला एक प्रकर्षाने जाणवलं की जेव्हा आम्ही कॅम्पस इंटरव्ह्यू करायचो आणि IIT किंवा मोठमोठ्या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटमधून आम्ही मुलांना हायर करायचो, देर इज अ प्रोग्राम कॉल ॲज मॅनेजमेंट ट्रेनिंग प्रोग्राम, जो एक साधारण 15 महिन्याचा प्रोग्राम असतो. उद्देश हा असतं की हे जे स्कॉलर आपण हायर करतो त्यांना आम्ही हाऊ वी कॅन मेक देम कम्पॅटेबल टू आवर रोल्स. आणि तेव्हा मला रिअलाईज झालं की हे 15 महिने हे शिअर वेस्ट ऑफ टाईम. हो. आणि सध्याच्या फास्टेस्ट जगामध्ये स्पीड जेव्हा क्रिटिकल आहे, हे 15 महिने त्या मुलांचे फुकट घालवायचे. व्हाय वी शुड डू दॅट? म्हणून मी स्वतःच एक माझं व्रत घेतलं आणि आय एम ग्लॅड टू सी की ते आता इन्स्टिट्यूशनलाइज पण होते की IIT बॉम्बेतल्या, कारण तिथूनचा मी ॲल्युमना असल्यामुळे मी काही ठराविक 10 ते 15 मुलांची एक कोहोर्ट घेतो की ज्यांना आय ट्राय अँड मेंटॉर डेम टू बिकम द इंडस्ट्री प्रिपेअर्ड. की ओके. जेणेकरून हा जो 15 महिन्याचा जो कालावधी आहे दॅट शुड कम डाऊन टू 15 days. आणि जेणेकरून दे आर रेडी टू हिट द इंडस्ट्री अँड दॅट्स माय पर्सनल पॅशन. सुपर. आणि मग ह्या अशा प्रकारचा कन्सेप्ट आता आम्ही वेगवेगळ्या बिझनेस स्कूल्समध्ये करतो आहे, जेणेकरून ही सगळी फ्रेश ग्रॅज्युएट दे आर रेडी टू हिट द इंडस्ट्री इमिजिएटली. वाव. अँड इट विल सेव्ह द टाईम फॉर द ऑर्गनायझेशन ॲज वेल ॲज द टॅलेंट ॲज वेल. आणि हाच एक हंबल प्रयत्न आहे की जेणेकरून अगेन वी कॅन गिव्ह बॅक टू द कम्युनिटी, गेट द टॅलेंट अप इन द रेंज अँड दे कॅन स्टार्ट हिटिंग द फ्लोर इमिजिएटली. सुपर. आता एक जाता जाता एक शेवटचा प्रश्न जो अत्यंत अगेन महत्त्वाचा किंवा बऱ्याच लोकांच्या मनात असेल की अशी कुठली बँक आहे इंडियन बँक जी वर्ल्डच्या पहिल्या टॉपमध्ये येऊ शकेल? I want to be politically very correct, but very frank answer. Let me या tell you. प्लीज. Indian banks had shown their resiliency big time. ओके. आणि म्हणजे पुन्हा एकदा जेव्हा मी मला सबप्राईम लेंडिंगचं उदाहरण दिलं 2008चं, मोठमोठ्या अमेरिकन बँक्स पण कोसळल्या. पण आपल्या भारतीय बँकांकडे प्रचंड मोठी ॲजिलिटी आहे. स्टेट बँक अनडाऊटेडली इट्स अ लार्जेस्ट एव्हर, राईट? पण ती झाली स्टेट ओन बँक, म्हणजे नॅशनलाइज बँक ज्यांना आपण म्हणतो ते. प्रायव्हेट सेक्टर बँकमध्ये ऑफकोर्स ICICI आणि HDFC आर स्ट्रॉंग प्लेयर. ऑफकोर्स माझा बायस HDFC बँकेला असेल कारण आय वर्कड ओव्हर देअर अँड आय नो द फिलॉसॉफी ऑफ द बँक. बट रिगार्डलेस ऑफ दॅट, जे मी म्हणतो ना की फंडामेंटली दीज बँक्स आर व्हेरी स्ट्रॉंग. त्याच्यामुळे जर त्या रेंजमध्ये जायचं असेल तर वी कॅन लुक ॲट दीज टू बँक्स व्हेरी क्लिअरली. HDFC आणि स्टेट बँक तर आहेच आपली, जी नॅशनलाइज बँक. आणि दुसरी प्रायव्हेट सेक्टरमधली HDFC इज द बँक विच आय विल हॅव माय बेट, कारण मी तिथे होतो आणि आय नो द It's still, I mean, they are you're still positive. there. They are still there. But I want to also have that kind of diligence ki it is not so easy road. It is all about how we mitigate the risk while expanding, how we ensure we remain aware about what will be the risk on that. Okay. And then finally, which I always say, my 3 patented R's. First is R stands for responsible. So, and this is applied to everyone. सगळीकडे. अगदी, म्हणजे बँकिंग क्षेत्र घ्या, कोणतेही क्षेत्र घ्या, पण we have to be responsible for our own decision, our own karmas and our own futuristic act. We have to be responsible. दूसरा R जो आहे तो, in today's day and age, we have to be relevant. तुम्ही जर रिलिव्हंट नसाल तर तुम्ही ॲब्सोल्यूट बनून जाता. तुम्हाला रिलिव्हंट असलंच पाहिजे. आणि एस्पेशली इन द करंट डे अँड एज ऑफ AI, जर तुम्ही रिलिव्हंट नसाल, जर तुम्ही एक स्टेप अहेड नसाल, इन दॅट केस यू विल बिकम ॲब्सोल्यूट.
इन दॅट रिलेव्हन्स आय ऑलवेज से, कारण AI हा शब्द खूप वापरला गेला आहे. आय हर्ड समबडी सेइंग वन डे दॅट इज AI को साथी बनाओ, AI को स्वामी मत बनाओ, बरोबर. which is very critical. And the third R is what we spoke just now about the resilience. जर आपण रेझिलियन्सी आपल्याकडे नसेल तर कोणत्याही संकटाला फेस करणं किंवा त्या संकटासाठी तयार होणं विल बिकम ॲब्सोल्युटली चॅलेंजिंग. म्हणजे हे 3 R's हे सगळीकडे अप्लाय होतात. अगदी स्टुडंट्स ह्याच्यापासून, अस्पायरिंग स्टुडंट्सपासून, प्रोफेशनल्सपासून, इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे, राईट? व्हेरी ट्रू. दिस इज युअर लाईक प्रोफाऊंड. एक्झॅक्टली. आणि इव्हन स्टुडंटना ते खूप रिलिव्हंट आहे, कारण जेव्हा मी लास्ट इयरच्या स्टुडंटशी बोलतो, प्रत्येक स्टुडंटचं असं असतं ना की मुझे मेरे कॅम्पसने कुछ दिया नाही, माझं कॅम्पस प्लेसमेंट खूप वीक होतं म्हणून मला चांगला जॉब मिळाला नाही. तुम्ही मग स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी कधी घेणार? इन टुडेज डे अँड एज व्हेर इज अ ओपन मार्केट, यू सी युअर सेल्फ वेअर यू फिटिंग इन टू लिंक्डइन. जर स्टुडंटनी स्वतःला रिलिव्हंट ठेवलं नाही, त्यांचं नॉलेज अपग्रेड करून, दे विल बिकम ॲब्सोल्यूट इन द इंडस्ट्री. आणि तिसरं, जे आपले भारतीय संस्कृतीचे मूलभूत कौटुंबिक मूल्य आहेत, जर तुम्ही ग्राउंडेड राहायला नाही, जर तुम्हाला रेझिलियन्सी कळली नाही जीवनाशी, ती लवचिकता तुम्ही ठेवली नाही, देन यू विल जस्ट कोलॅप्स. सो तरुणाईला तर हे अतिशय रिलेव्हंट आहे. सुपर्ब. म्हणजे हे टेकअवेज ते इतके महत्त्वाचे आहेत आणि इतके सगळ्यांना काइंड ऑफ फिट होणारे किंवा अप्लाय करण्यासारखे आहेत. थँक्यू सो मच सर. खूप खूप छान वाटतं गप्पा मारून. थँक्यू फॉर कॉलिंग मी. नमस्कार. थँक्यू. सुपर्ब. तर जसं प्रसादजी म्हणाले की हे 3 R हे सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत, अगदी स्टुडंट्सपासून ते प्रोफेशनल्स आणि बिझनेस करणारे सगळ्यांसाठी. तर मला असं वाटतं हे पॉडकास्ट आपल्याला खूप टेकअवेज देणार आहे आणि काय म्हणतात त्याला, फायनान्शियल जग आणि आपल्या व्यवहाराचं जग हे तुमच्यासमोर उलगडलं असेल. तर जर आवडलं, कुठले मुद्दे आवडले तर आम्हाला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा, कारण त्याचमुळे आम्हाला पुढच्या पॉडकास्टमध्ये कुठले विषय आणायचे, कुठले मुद्दे आणायचे ह्याची मदत होते. धन्यवाद.